तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी K+S फर्टिलायझर इंडिया लिमिटेडच्या वतीने सचिन कोलेकर आपलं स्वागत करतो. आणि ही तुमची कंपनी काय आहे, कशासाठी काम करते? बेसिकली ही एक पॉवरफुल जर्मन फर्टिलायझर कंपनी गेल्या 130 वर्षापासून ही वर्ल्ड वाईड काम करते. प्रामुख्याने मायनिंग कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे आणि जवळजवळ 75 लाख मेट्रिक टन MOP हे खत बनवलं जातं आणि 10 लाख मेट्रिक टन SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश हे बनवलं जातं आणि जगातली एकमेव कंपनी आहे ज्याच्यामध्ये SOP जे सल्फेट ऑफ पोटॅश शेतीसाठी अतियोग्य आणि न्यूट्रल pH असणारं खत आहे जे आम्ही उपलब्ध करून देतो. सरांनी जसं मगाशी एक्सप्लेन केलं कंपनी कुठली आहे आणि त्याचा उपयोग कसा केला जातो त्या प्रोडक्टचा शेतीसाठी, त्याबद्दल थोडंसं. प्रामुख्याने ही कंपनी जर्मनीची आहे आणि मायनिंग कंपनी म्हणून ओळखली जाते 130 वर्षापासून. आणि फिबिल नावाची जी संस्था आहे युरोपियन कंट्रीसाठी, ती सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित असणारी आमची प्रामुख्याने 3 प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काली SOP, त्याच्यानंतर पेटेंट काली, ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम सल्फर आणि तिसरं महत्त्वाचं प्रोडक्ट आहे इप्सोटॉप, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट. आणि ही तिन्ही जी प्रोडक्ट आहेत याची बनवण्याची प्रोसेस आहे ही एक नैसर्गिकरित्या आहे आणि त्याचा तटस्थ असणारा pH हा जमिनीचा pH कमी करण्याचं काम करतो. त्याच पद्धतीने शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं देखील काम करतो. तुमचे प्रोडक्ट्स दाखवा. आता हे इप्सोटॉप मित्र, हे जे इप्सोटॉप प्रोडक्ट आहे हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड खाणीतून काढलेले ऑर्गॅनिक मॅग्नेशियम आहे. हे पिकावर वापरल्यानंतर पिकामध्ये येणारी मॅग्नेशियमची कमतरता व सल्फरची कमतरता भरून काढतं आणि याचे रिझल्ट जे ते अतिशय सुंदर मिळतात. कमी कालावधीमध्ये 12 तासामध्ये पीक एकदम हिरवगार होतं. स्ट्रेस मॅनेजमेंटचं हे काम करतं. उन्हामध्ये जो सनबर्निंग येतो ते सनबर्निंगसुद्धा येत नाही. तर इतर दुसरी जी खतं आहेत, उदाहरणार्थ अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट, याच्यामध्ये इप्सोटॉप कॉम्बिनेशनचं जे शेतकरी फवारणी करता येतं. आणि अजून एक याचं वैशिष्ट्य आहे की हे इन्सेक्टिसाईड व फंजिसाईड या दोघांमध्ये सुद्धा हे मिक्स करून वापरता येतं फवारणीसाठी. धन्यवाद. तर मला प्रामुख्याने हे सांगायचं की इप्सोटॉप कसं बनलं जातं. इप्सोटॉप हे बनण्यासाठी केसराईट नावाचा जो घटक आहे तो मायनिंगमधून 150 मीटर खोलीनंतर वरती काढला जातो. त्याच्यानंतर तो डिझॉल्व केला जातो हॉट वॉटरमध्ये, जे की 80 डिग्री टेम्परेचर असतं. त्याच्यानंतर तो फिल्टर केला जातो. फिल्टर करून तो क्रिस्टलायझेशन करून त्याच्यातून पाणी परत काढलं जातं. डिवॉटरिंग करून परत ड्राय केला जातो आणि कूलिंग केला जातो आणि अशा प्रकारे हे इप्सो सॉल्ट म्हणजे इप्सोटॉप हे तयार होतं. पण बाजारात जर बघितलं तर आपण जे मॅग्नेशियम सल्फेट आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सल्फ्युरिक ॲसिड ट्रीट केलेलं असतं. मग ते मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, मॅग्नेशियम फ्लोराईड असेल किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट असेल, याच्याबरोबर सल्फ्युरिक ॲसिड ट्रीट केलं जातं. आणि हे जे सल्फ्युरिक ॲसिड आहे हे 3 ते 4 वेळा रिसायकल केलेलं असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये हेवी मेटल्स राहतात आणि पिकाला जर प्रमाण वाढलं तर स्कॉर्चिंग येण्याची भीती असते. आणि याच्यामध्ये आपण प्रमाण जरी वाढवलं तरी नॅचरल पद्धतीचं असल्यामुळे याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला स्कॉर्चिंग येणार नाही. ओके, धन्यवाद.